एक तर महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलीच नाही। पुण्यामध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर गुंडांचा वापर इलेक्शन मध्ये केला गेला। तर गुंडांना असं वाटतंय अरे बाबांनो आता आपलं सरकार आलंय, मुख्यमंत्री साहेब आपल्याला भेटतात, उपमुख्यमंत्री साहेब भेटतात, मंत्र्यांची मुलं आपल्याला जाऊन तिथं भेटतात। मग अशा परिस्थितीमध्ये आपण काही केलं तरी चालेल। आणि त्याच्यातच जे बिल्डर आहेत, जे कुठेतरी गुंड प्रवृत्तीचे आहेत, बंदूक घेऊन जर शेतकऱ्याला तिथं डोक्याला बंदूक लावून जर जमीन घेत असतील तर हे योग्य ठरणार नाही। आणि महाराष्ट्राची फार मजेदार परिस्थिती झालेली आहे। म्हणजे इथं ड्रग्ज मुबलक मिळतात, पण शेतकऱ्याला खत मात्र त्या ठिकाणी मिळत नाही। म्हणजे गजबच सरकार आहे। म्हणजे ड्रग्जचा पुरवठा जबरदस्त चालू आहे आणि खताच्या बाबतीत शेतकऱ्याला वन फिरावं लागतं, अशी या महाराष्ट्राची आज परिस्थिती आहे। दुर्दैव गोष्ट आहे। राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते रोहित पवार किती धादांत खोटं बोलतात ते पहा। पुण्यातली 1 वर्षभरापूर्वीची घडलेली घटना, ज्याच्यामध्ये कोणी एक बिल्डर शेतकऱ्याच्या डोक्यावर रिव्हॉल्वर रोखतो, ही घटना वर्षभरापूर्वीची आहे। त्या घटनेचा आज काल उद्या काही संबंध नाही। आणि जेव्हा वर्षभरापूर्वी ही घटना घडली त्यावेळेस पोलिसांनी त्या बिल्डरवर कडक कारवाई केली, त्याला सोडलेलं नाही, त्याच्या मुसक्या आवळल्यात। मात्र वर्षभरापूर्वी घडलेली घटना ही काल घडले असं भासवून श्रीमान रोहित पवार यांनी खोटारडेपणाचा कळस केलाय। काय कारण आहे खोटं बोलण्याचं? आजपासून विधानसभा सुरू झाली, तुमच्याकडे विधानसभेत मांडायला मुद्दे नाहीत म्हणून रोहित पवार खोटं बोलले का? त्यांचे नेते शरद पवार यांच्या सांगण्यावरून मुद्दाम होऊन महाराष्ट्राच्या लोकांना गृहीत धरत की काही खोटं बोला, महाराष्ट्रामध्ये ते खपलं जातं असं समजून रोहित पवार खोटं बोलले? विधानसभा सुरू होण्यापूर्वी माध्यमांसमोर रोहित पवारांचं खोटारडेपणाचं वक्तव्य हे जनतेला ते किती गृहीत धरतात यावरून स्पष्ट होतं। त्यामुळे माझी मागणी आहे की महाराष्ट्राच्या जनतेपुढे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते धादांत खोटं बोलले। वर्षभरापूर्वी घडलेली घटना, पोलिसांनी कारवाई केलेली घटना हे त्यांना माहित असताना खोटं बोलले, म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची हात जोडून माफी मागावी।